ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिनांक 11 मार्च रोजी पूर्ण भारतातील EPFO कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन 7,500 अधिक DA मिळणे बाबत धरणे आंदोलन करण्यात आले। देशातील 75 लाख कर्मचारी, सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, ST महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार, मीडिया औद्योगिकरण, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारे व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून 417, 541, 1250 याप्रमाणे पेन्शन फंडात कपात करून दिली आणि आज या पेन्शनरांना रुपये 500, 700, 900, 1000, 1200 ते 2200 रुपयेपर्यंत पेन्शन मिळत आहे। एवढ्या तुटपुंजा पेन्शनमध्ये नवरा बायकोचा संसार कसा चालेल? आज गॅस 1000 रुपयात घेतल्यावर नवरा बायकोने काय खावे? 12 वर्षापासून पेन्शनर वाढीव पेन्शन मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत। पेन्शनरांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या, तेव्हा मोदींनी आश्वासन दिले, मी तुमचे काम करणार, पण आज पावेतो पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। हीच मोदींची गॅरंटी आहे का, असे पेन्शनर म्हणत आहेत। आचारसंहितेच्या आधी आमच्या पेन्शनमध्ये वाढ करावी असे माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत श्रममंत्री भूपेंद्रजी यादव यांना निवेदन दिले। निवेदनावर मारुती चव्हाण, सुभाष अपूर्वा, जयराम ढोक, मोहम्मद गौस, AD पायकराव, PR कोटकर, DP नरवाडे, गफ्फार खान, RB आंबोरे, भीमराव मारकड, शेख रसूल, समीउल्ला खान, SK काशिदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूजसाठी आणि